स्वामी प्रगट दिन जसा महत्त्वाचा आहे तशीच स्वामी पुण्यतिथीसुद्धा महत्त्वाची आहे. छानपैकी देवाची पूजा करून झाली आणि नंतर काही सेवा अशा होत्या किंवा काही जे काही मी केलं तर ते मला गुपित ठेवावंसं वाटलं. नक्कीच योग्य वेळ आल्यावर ते तुमच्यासोबत मी शेअर करेल. पण आधी मी जे काय करते आहे ते म्हटलं जरा गुपित ठेवूया. माहिती नाही का, पण यावर्षी असं वाटलं. घरातली देवपूजा झाली, सेवा झाली, जी मी तुमच्यासोबत नाही शेअर केली. पण तुमच्या पद्धतीनेच मी सेवा केली, महाराजांना नैवेद्य अर्पण केला. नंतर आली मी आमच्या जवळच्या केंद्रात. काही कारणांमुळे 5-6 दिवस सेवा करायला मला जमली नाही. त्याच्यामुळे मग मी केंद्रातही मला याग, प्रहर काहीच करणं शक्य झालं नाही. पण ठीक आहे, महाराजांच्या हातात आहे कोणाकडनं काय सेवा करून घेणं. त्याच्यामुळे मला खूप जास्त वाईट वाटलं. मी जेव्हा केंद्रात गेले तेव्हा मी खूप रडली. दुपारी घरी आली. त्याच्यानंतर स्वामीचरित्र सारामृत पठण केलं. संध्याकाळी दिवाबत्ती केली. जरा बरं वाटलं आणि मिस्टरांची ड्युटी असल्यामुळे त्यांना सकाळी केंद्रात जायला जमलं नाही. संध्याकाळी परत आम्ही मोठ्या केंद्रात गेलो. झालं असं की एवढी गर्दी होती केंद्रात, असं वाटलं की जत्राच भरली की काय. पण छान महाराजांचं दर्शन झालं. घरी येताना थोडाफार भाजीपाला मी घेऊन आली. त्याच्यातले फळं स्वामींनीच खाल्ले. आणि हे नामस्मरणासाठी काउंटर मशीन घेतलं आहे. तुम्ही प्रवास करत असाल किंवा घरातही तुम्ही याने काउंट करू शकता. मला आवडलं तर मी हे खरेदी केलं.